आत्ता माझा ब्लॉग चालू झाला आहे 5 ते 6 वाजता आणि मी रेडी झाली आहे साडी घालून, कारण मला खूप क्रेज चढलं होतं साडीचं. कारण ही का साडी ना इतकी सुंदर साडी आहे ना, आणि ब्लाऊज दुसरं, कारण ब्लाऊज मला येत नाही मम्मीचं. आणि मी कशी दिसते सांगा. आणि हा मेकअप ना मी केलाय मी, आणि काल माझ्या फ्रेंडने मेकअप केला होता, पण आज असं माझं काही ठरलेलं नव्हतं, पण मला इच्छा होती करायची म्हणून मी करते. आणि दिस इज हाऊ आय लुकिंग. हाऊ आय लुकिंग हाऊ एम आय लुकिंग. हाऊ एम आय लुकिंग. आणि कितका सुंदर, आणि ना पूर्ण शो स्टॉपर हा नेकलेस आहे आणि हे इयरिंग्स. बाकी मी तर सुंदर दिसतेच आहे नो. आणि मी फोटो काढून तुम्हाला भेटते. आणि हे माझा गजरा आहे आणि हे माझ्या बहिणीने ना बनवला आहे, ठीक आहे, बनवला आहे, लिटरली बनवला आहे कागदाने, आणि तोच मी वापरते आतापर्यंत. आता ती जर माझे फोटो काढेल आणि मी तुम्हाला फोटो काढल्यावर भेटते. आणि तुम्ही माझे ना छान छान एडिट्स बनवा. मी फोटो काढते, तुम्ही माझे छान छान एडिट्स बनवा. माझे ऑलमोस्ट 2 ते 3 एडिट्स बनवलेत, जे एडिट करतात ना व्हिडिओ त्यांनी, आणि ते मला माझ्या एडिट्सपेक्षा जास्त आवडले. तर तुम्हाला एक ओपन चॅलेंज, जितकं चांगलं एडिट्स बनवताना तितकी मी तुम्हाला काय म्हणतात कोलॅब करेन तुमच्याबरोबर. ओके, झाला पोपट. आज आमचा नेकलेस तुटला, आणि तुटणं भाग पण होतं, कारण हा होता 100 रुपयाचा फक्त. तुटणारच होता. तू तोडलास. काय तोडला? असं होडून तर तोडला नाही ना. माझा कान अजून दुखतोय आणि ती अशी घालत होती बरं का. तर आता मग मला त्रास झाला, तर मग मी अशी करणार ना. ओ स्टॉप, पागल. सॉरी. आता ह्याला गाठ वगैरे बांधून हे करायचं. आणि मी तुम्हाला काल म्हणलं होतं ना, तुम्हाला मेकअपची जर हे द्यायची असले ना तर मला द्या. मेकअपचं जर एखादं काय बोलतात ते नवरी वगैरेचं तर मला द्या, कारण मेकअप बघा ब्रदर, मेकअप बघा. मी किती छान दिसायले. ओ माय गॉड. श्रुती कुंद तर माझ्या बहिणीने इतकं सुंदर फोटो काढले माझे. मी पण तिचे इतके सुंदर काढले होते, पण तिने ना एवढी रेडी नव्हती झाली, म्हणजे मेकअप वगैरे नव्हता केला तिने, आणि इतके सुंदर फोटो काढलेत ना. तुम्ही ना इंस्टाला बघा यार माझे फोटो, प्रेमात पडा माझ्या तुम्ही. मी इतकी सुंदर दिसायले, म्हणजे मी दिसतेच, पण मी अजून मेकअप वगैरे केला ना. आणि ह्याच्यासाठी तर पिअर्सिंग केली होती आम्ही. हे बघा, हे कसलं सुंदर दिसतंय. आणि आम्ही तर बघा, माझं फुल लुक दाखव. असं उभं इथंच ठेव का. आमचं फोटोशूट वगैरे करून तर झालं, कारण आता माझं मेकअप ना आत्ता सेट झाला आहे, पण फोटोज 1 नंबर आलेत माझे, त्याच्यामुळे मी सॅटिस्फाईड आहे. मी व्हिडिओज वगैरे पण शूट केले आत्ता. आणि हा नेकलेसला मला थोडासा धोका दिल्यासारखं झालं, पण ह्या टाईमपर्यंत त्याने माझा साथ दिला. आता मी जाते खाली, आणि ना पहिले मी माझे सगळे फोटो बघते आणि मग मी मेकअप रिमूव्ह करते, कारण आता काढायची इच्छा माझी नाही आहे. नेकलेसपेक्षा ना माझं कान एकदम सुंदर सुंदर सुंदर. आणि माझा आय लुक हे ना थोडंसं स्मच झालं काजळमुळे, पण इट्स ओके, म्हणजे वर्थ इट होतं हे. आणि हा माझा लुक होता पूर्ण. आणि ही ना माझ्या मम्मीची साडी आहे, जी माझ्या दीदीने गिफ्ट केली होती. आणि हे ब्लाऊज ना वेगळं आहे, ब्लाऊज त्याचं नाही आहे, ब्लाऊज वेगळं आहे. आणि माझंच टी शर्ट घालून शायनिंग चालू आहे मॅडमची. आणि माझी जी वहिनी आहे ना, जी आत्ता माझ्या भैयाचं लग्न होणार आहे, तिने सेम असं कॉम्बिनेशन घातलं होतं तिच्या साखरपुड्यामध्ये, आणि तिचीच आठवण आली आम्हाला आत्ता, कारण ब्लाऊज वगैरे पण ऑलमोस्ट असंच होतं. मी खाली जाते, तुम्हाला सगळे फोटो एडिट करते पहिले, जे जे मला लागते ते, आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोलते. लाईट लावली. आणि हा ना काळा दोरा आमच्या घरात कोणालाच नव्हता, आणि आम्हाला अचानक लक्षात आलं की आम्हाला काळा दोरा आमच्या हातात नाही म्हणून. खूपच सुंदर. आणि मला गाणे पण सजेस्ट करा, कारण मी उद्या व्लॉग टाकेल आणि त्याच्यानंतर एखादी रील अपलोड करेल, आणि मला त्याच्यासाठी गाणे सजेस्ट करा प्लीज, की मी कोणते टाकू कर माझ्या लुकवर. ठीक आहे, मला ते वाटते गाणे टाकावं. आणि ही माझी आजची फोटोग्राफर होती, कारण हिचे मी ना ह्या सेम साडीमध्ये फोटो काढलेत आणि ते भारी आले होते एकदम. तर तिला काढणेच होते माझे चांगले फोटो. तर मी आता आले होते वरती टेरेसवर माझ्या बेस्ट फ्रेंड्सला कॉल करायला, त्यांना माझा लुक दाखवायला, कारण मी इतकी सुंदर दिसायला मला असं वाटलेलं मला सगळ्यांनी बघावं म्हणून. पण काही जणांनी नाही उचलले, पण इट्स ओके. ज्यांना दाखवायचे होते त्यांनी तर पाहिले ना. इंडियन लुक भारीच आहे, काही पण म्हणा तुम्ही. एक टिकली लावली ना, पूर्ण लुक माझा असा होऊन गेला ॲस्थेटिक नाही, एकदम असा बोल्ड झाला एकदम लुक, असा स्मोकी आय मेकअप तर 1 नंबर झाला आहे. त्याच्यानंतर लावलं आहे, पण बेस्ट.
आणि आय मेकअप पण माझं खूप यम्मी म्हणजे छान झालं आहे खूप. तर आता मला खायचा कंटाळा आलाय खूप, तर माझी बहीण मला समोसा चालते. आय लव्ह यू मेरी बहन. नाही. माझ्या मैत्रिणींना मी व्हिडिओ कॉल केला आणि त्यांना म्हणलं माझी एंगेजमेंट आहे, तर त्यांनी कोणीच विश्वास नाही ठेवला. ऐश्वर्याला त्यांनी विश्वास नाही ठेवला माझ्यावर. मला कोणी सिरियसलीच घेत नाही. क्लीन लँग्वेज वापर. व्लॉग चाललाय आपल्याला, लोक बघतात आपल्याला. काय म्हणते मी? हे असं कर. प्रिटी नको फेक ते, फेक फेक खाली. नखरे. आलू फेक ग. फुकट आले का? आलू फेक ना खाली. खा कसं लागतंय मला काढ वाटत असलं तोंडातून बस. नाही ना काढ ना ते. का गप खा नखरे नको करू. आय! चटणी लावली तेवढं खा. काय झालं बटाट्याने तोंड फुटलं? मला ना खरं सांगा मी कशी मी कशी दिसायला. दिसतेय? धर का अगो काय चालेल असते. फॉरएव्हर 52 एक नंबर प्रॉडक्ट आहे. फक्त फाउंडेशन अप्लाय केलंय आणि खात आहे दिस इज तू, खा आधी. लुकिंग ब्युटिफुल. मी मला खाते आणि भेटते इथे मुलगी बेकार आहे. चेंज मी केलं आणि मेकअप ना रिमूव्ह नाही केला कारण मला करूच नाही वाटायला. इतकं छान असं सेट झालं आहे फाउंडेशन वगैरे माझ्या ह्याच्यामध्ये. पण आता मी थोड्या वेळानंतर मेकअप रिमूव्ह करू, कारण ना उद्या मला पिंपल्स येतील. आणि ब्लश ना मी असा लावला होता ना, म्हणून माझं फेसच असं पफी नाही दिसला, तर लिफ्टेड दिसतंय माझं फेस. आणि मी कॉन्टरिंग वगैरे पण केली होती. पफी मला काढायचं होतं, लिफ्टेड मला माहीत होतं. इंग्लिश मला नको शिकवत जाऊ तू, समजलं ना. आय एम द मास्टर. चला तर मी तुम्हाला मेकअप रिमूव्ह करता करता भेटते, आता रिमूव्ह केल्यानंतर भेटते, कारण अशी हालत झाली माझी मेकअपची. पण मेकअप बेस्ट. तर मी मेकअप रिमूव्ह केला आणि आजचा शूट ना लिटरली इतका छान झाला आहे की मलाच माझी नजर लागेल. तर आजचा व्हिडिओ ना छोटाच झाला आहे. मी सॉरी बोलते. उद्यापासून मी लवकर उठून चांगला अजून व्हिडिओ बनवायचा ट्राय करेन. पण आजसाठी बाय बाय. आवडला असेल व्हिडिओ तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आज आम्ही दोघी बाय बोलतो. आजसाठी बाय बाय.